माझी ताई ती मोठी झाल्यानंतर तिला या घरात आणण्यासाठी त्यांनी तिचं लग्न तुमच्याशी लावून दिलं। तुझी ताई कोण? मीरा नाही, अंबिका ताई। ती माझी सख्खी बहीण। तिचा खून सुद्धा तुमच्या मंजिरी आईनेच केला। घराला आग लागली आहे हे निमित्त करून। अंबिका तुझी सख्खी बहीण होती। आता मला कालमुख भस्म तयार करावं लागेल। एकदा का ते भस्म अथर्वच्या पोटात गेलं की तो पूर्णपणे माझ्या नियंत्रणात येईल। आता माझा गुलाम, माझं प्यादं मला परत मिळणार। ती मीरा आणि ती अंबिका, त्या दोघींचे डाव या कालमुख भस्मात विरून जातील। आता या घरात मीच सगळ्यात श्रेष्ठ आहे, सगळ्यात शक्तिशाली आहे। तू सांगतेस ते खरं आहे की हा सगळं तुझा प्लॅन आहे? अंबिका अंबिका तुझी सख्खी बहीण? माझा विश्वास बसत नाही। पेटाची शपथ, मीरा, आता हे सांगायची काय गरज होती? अंबिका जर खरंच तुझी सख्खी बहीण होती तर मग तू हे माझ्यापासून इतके दिवस लपवलंस का? लपवून नाही ठेवलं। हे सत्य माझ्यापासूनच लपून होता। मी खूप लहान होते तेव्हाच ताई निघून गेली। तिला कोणीतरी घेऊन गेलं। ज्या दिवशी आमच्या घराला आग लावली होती ती आग सुद्धा तुमच्या मंजिरी आईनेच लावली होती। तुम्हाला आता माझ्या गोष्टींवरती विश्वास बसणार नाहीये। मीरा,
आता सगळं सत्य कळायलाच हवं. वेदाचे बाबा, त्या दिवसापासून मी ताईला बघितलंही नव्हतं. ताईचा लहानपणीचा चेहरा आठवत होता मला. मी मोठी झाले, इथे आले. अपघाताने माझं लग्न तुमच्याशी झालं, पण तरी सुद्धा ताई कुठेच भेटत नव्हती. ताई भेटत नाहीये म्हणून 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 मी देवी आईवर रुसले होते. तिच्याशी अबोला धरला. तुझा चेहराही बघणार नाही असं सांगितलं तिला. तिच्या गाभाऱ्यात मी उलट्या पावलांनी जायचे, पण मंदिरातली सगळी कामं मी खूप मनापासून करत होते. ताईला शोधण्यासाठी तुम्ही सुद्धा मला मदत केली होती, पण कदाचित देवी आईचीच लीला होती की मी या घरात आले. आणि मग मला कळलं की अंबिका ताईच माझी राधा ताई आहे, माझी सख्खी बहीण. ठीक आहे, तुला हे सगळं इथे आल्यानंतर कळलं असेल, पण मग मला सांगायचं होतं ना. कसं सांगणार होते मी तुम्हाला हे सगळं? जेव्हा मला हे सगळं कळलं तेव्हा घरात वेदावर हल्ले सुरू झाले होते. तुमच्यावर जीवघेणे हल्ले व्हायला लागले होते. कोणावर विश्वास ठेवू हेच कळत नव्हतं मला. आणि मी तुम्हाला तेव्हा सांगितलं असतं तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला असता का? अंबिका तुझी सख्खी बहीण आहे हे तुला कसं कळलं? ते मी तुम्हाला नंतर सांगेन. आता मी तुम्हाला जे काही सांगितलंय त्या गोष्टी खऱ्या आहेत असं तुम्हाला वाटतच नाहीये. तुम्ही माझ्याकडे संशयाच्या नजरेने बघताय. मग कसं सांगू तुम्हाला? हे बघा, तुम्ही यावर काही बोलावं अशी माझी अपेक्षा नाहीये. मी अगदीच समजू शकते. म्हणूनच मी तुम्हाला काही पटवून देण्याचा प्रयत्न करत नाहीये. फक्त या सगळ्याचा नीट विचार करा. माझे बाबा काय बोलले होते, ज्या ज्या घटना घडल्या त्या सगळ्यांचा एकमेकांशी संबंध आहे. तुम्ही प्लीज विचार करा. ह्यानेच तुमचे सगळे प्रश्न सुटतील कदाचित.